हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी. तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्ही मस्त असाल आणि आमचे व्हिडिओ पाहत असाल अशी मी आशा करते. आज मी तुमच्याशी मेकअप व्हिडिओ शेअर करणार आहे. आत्ता जवळ संक्रांत येत आहे, तर तुम्हाला दिसत असेल मी ब्लॅक साडी वेअर केलेली आहे आणि त्यावरती मी तुम्हाला नॅचरल मेकअप कसा करायचा अगदी 2-3 मिनटामध्ये आणि जे काही आपले प्रोडक्ट घरीच अवेलेबल आहे त्यापासून मी तुम्हाला नॅचरल लूक सिंपल कसा क्रिएट करायचा हे आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी जे प्रोडक्ट यूज करते ते अगदी कमी रिजनेबल रेट्समध्ये आहेत आणि त्या प्रोडक्ट्सचा कोणताही चेहऱ्यावरती साईड इफेक्ट होत नाही. मी स्वतः ते यूज केलेले आहेत खूप वेळा आणि तेव्हाच मी तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा संक्रांत म्हटलं की ब्लॅक साडी ही स्पेशल असते संक्रांतीसाठी, तर मी ब्लॅक साडी वेअर केलेली आहे. तर सर्वात प्रथम चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी ॲप्लाय करत आहे चेहऱ्यावरती प्रायमर. प्रायमरमध्ये खूप वेगवेगळे प्रकार असतात, तर माझ्याकडेही त्यातलं एक आहे ते मी येथे चेहऱ्यावरती ॲप्लाय करत आहे. तर प्रायमर चेहऱ्यावरती ॲप्लाय केल्यानंतर चेहरा थोडासा सुकून लिक्विड फाउंडेशन यूज करत आहे आणि हे माझ्या चेहऱ्याला खूप छान प्रकारे सूट होतं. तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण चेहऱ्यावरती ते ॲप्लाय करून घ्यायचं. त्यानंतर जी काही आपला खालचा मानाचा भाग आहे तेथे देखील ॲप्लाय करायचं आणि हळूहळू एकदम जोरात असं ते पुसल्यागत करायचं नाही. एकदम हळू हाताने हळूवारपणे पूर्ण चेहऱ्यावरती ते व्यवस्थित लावून घ्यायचं आणि जिथे जिथे डार्क सर्कल आहे तिथं थोडंसं त्याचं प्रमाण जास्त ठेवायचं. एकदमही जोरात असं खेचू नका, नाहीतर मग ती त्वचा खराब होते आपली आणि असं पांढरं पांढरं होतो चेहरा. सो अगदी हळूवारपणे ते चेहऱ्यावरती पूर्ण ॲप्लाय करून घ्या. आणि मानेला का लावायचं, कारण आपल्या चेहऱ्याचा आणि मानाचा जो काही ओपन स्पेस असतो त्या दोन्हींचा कलर सेम होईल. फाउंडेशन व्यवस्थित चेहऱ्यावर ॲप्लाय केल्यानंतर इथे माझ्याकडे लॅक्मेचंच कॉम्पॅक्ट पावडर आहे. सो मी आता ही कॉम्पॅक्ट पावडर चेहऱ्यावरती लावून घेणार आहे. ती पण एकदम जास्त प्रमाणात नाही, एकदम थोडीशी हळुवारपणे ती पण व्यवस्थित पूर्ण मानेला आणि चेहऱ्याला ॲप्लाय करून घ्यायची. तर अशा प्रकारे कॉम्पॅक्ट पावडर व्यवस्थित चेहऱ्यावरती ॲप्लाय केल्यानंतर आत्ता आपण लावणार आहे ते म्हणजे काजळ. तर आत्ता मी येथे काजळ पेन्सिल यूज करत आहे. दोन्ही डोळ्यांना व्यवस्थित मी काजळ ॲप्लाय करत आहे. एकदम डार्क प्रमाणात नाही, एकदम लाईटली. हे पहा, असं हळुवारपणे लावून घ्यायचं आणि काजळ लावल्यानंतर थोडा वेळ डोळे झाकून ठेवायचे. आता काजळ लावून झाल्यानंतर मी ओठांना लिप बाम लावते. मी आधी सांगितलेलं आहे माझे ओठ खूप छान आहे लिप बाममुळे. तर मी प्रथम लिप बाम ॲप्लाय केला आहे आणि त्यावरती मग मी लिपस्टिक लावणार आहे. तर ही माझ्याकडं चॉकलेटी कलर लिपस्टिक आहे. तर ती पण अगदी मी लिक्विडमध्ये आहे ती माझ्याकडं. तर मी ती एकदम डार्क नाही, एकदम लाईटली ती पण मी ओठाला ॲप्लाय करून घेत आहे. तर अशा प्रकारे पूर्ण लिपस्टिक मी ओठांवरती ॲप्लाय केल्यानंतर ती व्यवस्थित ओठांना लावून असं थोडंसं ओठ आपण कसे करतो पहा तुम्ही, मी व्हिडिओमध्ये कसे केलेत त्या प्रकारे तुम्ही करून घेतले की ती लिपस्टिक व्यवस्थित ओठांना एका शेपमध्ये ॲप्लाय होते छान प्रकारे. त्यानंतर मी येथे लावणार आहे तो म्हणजे सिंदूर. सिंदूर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आपलं लग्न झालेलं आहे त्यामुळे आपण आपल्या रिच्युअल्स विसरला नाही पाहिजे. त्यानंतर मी बिंदी ॲप्लाय केली आणि मी आय शॅडोसाठी येथे पिंक कलर चूज केलेला आहे जेणेकरून तो साडीला मॅच होईल. तर आईजवरती आय शॅडो ॲप्लाय झाल्यानंतर थोडीशी आपले गाल पण छान वाटले पाहिजेत, म्हणून मी गालावरती देखील पिंक कलरमध्ये माझ्याकडं वेगवेगळ्या 2-3 शेड होत्या, त्यातलीच मी एक शेड लाईटली लावत आहे. एकदम डार्क पण नाही लावायचं, नाहीतर ते खूपच असं पिंक पिंक दिसतं. तर जसं सिंदूर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे तसंच हळदी कुंकूही आपल्या कपाळाला असणं खूप आवश्यक आहे आणि हीच आपली भारतीय संस्कृती आहे आणि ती आपण नाही जपायची तर कोणी जपायची. जर ते आपण नाही जपले तर आपल्या पुढच्या पिढीला कसे समजणार. जसे आपण सर्व सण व्यवस्थित साजरे करतो त्याप्रमाणे ज्या काही आपल्या संस्कृती आहेत त्याही आपल्याला अशाच प्रकारे पुढे घेऊन जायच्या आहे. सो मी अगदी
लाईट मेकअप, त्यानंतर सिंपल हेअरस्टाईल आणि माझ्याकडं जी काही ज्वेलरी होती तीच मी परिधान केलेली आहे. पाहू शकता मस्त असा छान नेकलेस होता. मला खूप आवडतो तो नेकलेस. त्यानंतर सिंपलचं छोटं गळ्यातलं मंगळसूत्र आणि त्यानंतर हे मोठे मंगळसूत्र, त्यानंतर बँगल्स आणि तुम्ही पाहू शकता अगदी ओव्हर मेकअप वाटत नाही, एकदम लाईटली चेहऱ्याला सूट होईन असा सिंपल मेकअप आणि तुम्हालाही परवडेल अशा प्रोडक्ट्समध्ये. मी कोणतेही प्रोडक्ट्स विकत आणून तुम्हाला हा मेकअप करून दाखवलेला नाही. जे माझ्याकडं घरात होतं त्यापासूनच मी हा लूक क्रिएट केलेला आहे. तर तुम्हीही तुमच्या घरात जे काही मेकअपचं सामान असेल ते यूज करून संक्रांतीसाठी असा छानसं मेकअप तुम्ही करू शकता. पाहू शकता तुम्ही मस्त मी ब्लॅक साडी घातलेली आहे आणि हा सिंपल नॅचरल लूक खूप छान दिसतो, खूप उठून दिसतो. तर तुम्हाला माझा हा मेकअप ट्युटोरियल कसं वाटलं, आवडलं का? जर तुम्हाला हा माझा मेकअपचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. त्या एका लाईकने मला खूप मोठं मोटिवेशन भेटतं व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकता माझ्या चेहऱ्यावरती कुठेही डार्क सर्कल दिसत नाही. एकदम छान प्रिटी लूक वाटतो, एकदम नॅचरल लूक वाटतो, एकदम एक्स्ट्राही वाटत नाही आणि कमीही वाटत नाही. व्यवस्थित अगदी जे आहे आपल्याकडं रिजनेबल रेटमधले प्रोडक्ट्स तेच मी अप्लाय केलेले आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे संक्रांतीसाठी तयार होऊ शकता. तर मग चला फ्रेंड्स, तुम्हाला हा माझा मेकअप जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसेच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी.